नांदेड़ के भाग्यनगर पुलिस स्टेशन क्षेत्र में एक व्यक्ति को ड्राइवर की नौकरी का झांसा देकर सुनसान जगह बुला गया, जहां 4 महिलाओं और एक पुरुष ने बंधक बनाकर जबरन उसके कपड़े उतरवाए और आपत्तिजनक वीडियो तस्वीरें खींच ली। इसके बाद आरोपी उसे फर्जी दुष्कर्म के मामले में फंसाने और वीडियो वायरल करने की धमकी देकर 1 लाख रुपयों की फिरौती की मांग करने लगे और उसकी 8 ग्राम की सोने की अंगूठी भी छीन ली गई। पीड़ित की शिकायत पर कार्रवाई करते हुए भाग्यनगर पुलिस ने तत्परता दिखाते हुए कुछ ही घंटों में शीला भदरगे, इंदुबाई बाराटे, सुनीता सोनकामले, रेखा इंगोले और अमन कामले नाम के सभी 5 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और उनके पास से चोरी की अंगूठी, वाहन, मोबाइल सहित कुल 5,50,000 रुपयों का माल बरामद किया गया है। उनके खिलाफ FIR दर्ज भी हुई है। अगर अन्य कुछ लोगों के साथ इस गिरोह ने ऐसी हरकतें की है तो सीधे पुलिस से संपर्क स्थापित करने की अपील जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। भाग्यनगर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक युनिक क्राईम बघायला मिळालेला आहे। त्याच्यामध्ये काही महिला एका ड्रायव्हरला फोन करून त्यांना मला गाडी पाहिजे असं बोलवलंय घरी आणि घरी आल्यानंतर त्याला ट्रॅप करून घरामध्ये 4 महिला आणि एक पुरुष यांनी मिळून त्याचे कपडे वगैरे काढले, त्याचा व्हिडिओ केला आणि व्हिडिओ केल्यानंतर एक्सटॉर्शन केला की पैसे दे, ज्वेलरी दे, नाहीतर सोशल मीडियावर बदनामी करतो, खोटा गुन्हा दाखल करतो वगैरे वगैरे। आणि त्याच्यानंतर त्यांनी रेजिस्ट केला, मग ते स्नॅच पण केला, म्हणजे त्याच्याकडे जी ज्वेलरी होती आणि पैसे होते ते बळजबरीने काढून घेतले। नंतर तो इमिडिएटली भाग्यनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला त्यांनी। पोलिसांनी ह्याचा संज्ञान घेऊन इमिडिएटली सगळे आरोपींना अटक केला आणि हे चौकशीनंतर सगळं खरा झालेला प्रकार समोरून आला आणि असं होऊ शकतो की या महिलांनी काही अजून लोकांची फसवणूक केली असेल त्याचप्रमाणे आणि लोक ड्यू टू शेम किंवा काही ह्याच्यामुळे समोर येत नाही। जर असा प्रकार कोणाकडे झालेला आहे इमिडिएटली पोलिसांकडून तक्रार करावी। आम्ही ऑलरेडी सगळे रॅकेटला अरेस्ट केलेले आहे आणि नंतर अजून गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। टोटल 5 लोक अटक केलेले आहेत। अशा प्रकारचे जनरली अशा प्रकारचे रॅकेट्स वगैरे मध्ये बळी पडू नका। कुठे किंवा घरी जाण्याची गरज नाही आहे। म्हणजे जे जेन्युइन आहे त्याप्रमाणे कारवाई करा। कोणी आमिष दाखवतो तर आमिषामध्ये जर तुम्ही बली पडले की तेव्हा तुमची फसवणूक होईल। अशा प्रकारचे करू नका। जर झालं की आमच्याकडे इमिडिएटली रिपोर्ट करा, त्याच्यामध्ये नंतर कारवाई करता येईल आणि जे दोषी आहेत त्यांना प्रॉपर सजा देता येईल।